तर नमस्कार मित्रांनो, आज नियोजन झालं जरा भैयाला भेटायचं. त्याला म्हणलं जरा तू येड्यावून करू नको, नीट अभ्यास बिभ्यास करीत जाते, घरी असे उद्योग करतो आणि शाळेत असे उद्योग करते. मग काय आवरून कसं तर रेडी गेला. मग ह्यो पहा आपला छोटा कलाकार येऊ लय म्हणजे खतरनाक माणूस आहे. बिना डिग्रीचे डॉक्टर आहे डायरेक्ट विट्टवाले, यांचा नाही नाद करायचा. तिथून डायरेक्ट नितेश षटक गेलो, तिथं गेलो अशी बिना कामाची गँग तर काय बसलेली जास्ती, त्यात काय विषय नाही. पण म्हणलं चला वहिनींना भेटून घेऊ एकदा. मग काय किचन मध्ये डोकावलं पण वहिनीच नाही, कारण की शेटचं अजून लग्नच नाही, होणार नाही का असं वाटायला लागलं. त्यातल्या त्यात मग रस्त्यात मला डायरेक्ट थांबून मला म्हणला मला खर्च कर नाही तर मी इथं उठणार नाही. यार म्हणलं लहान पोरांना धंदे बंद कर, तिथंच झोपून तिथं तोंड लपीत बसलाय. म्हणलं ठीक आहे चल. मग काय गेलो आम्ही मस्त की, आम्हाला जायचं होतं एक आर्थिकची जरा ओलाढाल करायची होती. त्यात रस्त्यात मध्येच अशी गाडी आमची फपाट्यात गेली आणि गुतली. आम्ही पडलो असतो पण ठीक आहे. मग वरून मला म्हणलं थांब तुला इथंच ठेवतो. मी जातो निघून. म्हणलं भाऊ पाया पडतो, घेराव गरीबाला गाडीवर. ते म्हणलं चल. मग काय कस तरी घेतलं त्या बिचाऱ्याने गाडीवर. मग काय बसलो मागं आणि बस आजच्या भावात एवढंच. बाकी काही नाही केलं. एक व्यक्तीला भेटलो, भेटून बरं वाटलं. प्रेमाच्या इतना दोन तीन शब्द सुकून. बोललो, बस आजच्या भावात एवढंच. बाकी